शंकरभाऊ हिरामण मांडेकर 13 ऑगस्ट 1973 साली सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले, वारकरी संप्रदायाची नाळ घट्ट धरून असलेले, शेती मातीला आधुनिकता आणि तंत्रज्ञानाशी जोडणारे, शालेय जीवनापासून आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज हितासाठी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत। खरं तर सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीने भाऊ प्रभावित होते। सन 2001 साली चांदेगावच्या सरपंचपदी भाऊंची एकमतानं निवड झाली। भाऊंच्या कामाचा सपाटा आणि तरुणाईमधील अफाट जनसंपर्क पाहून तत्कालीन मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश दादा हरपुडे यांनी 2001 मध्ये भाऊंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश घेऊन काम करण्याची संधी दिली। पैलवान सुरेश दादा हरपुडे यांच्या मार्गदर्शनानं भाऊंनी काम करण्यास सुरुवात केली। भाऊंच्या दूरदृष्टीनं गावाचा कायापालट होऊ लागला। गावामध्ये निर्मल ग्राम योजना राबवित तालुक्यातील पहिले हगणदारी मुक्त गाव म्हणून चांदे गावाची ओळख निर्माण झाली, ती भाऊमुळेच। भाऊंचे काम पाहून पक्ष नेतृत्वानं 2007 साली मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा भाऊंच्या खांद्यावर दिली। दांडगा जनसंपर्क, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव लढत राहून न्याय मिळवून देणाऱ्या भाऊंनी तालुक्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला। सलग 10 वर्ष तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या भाऊंनी ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते, माता भगिनी यांचे जाळे तयार करून पक्ष घराघरात पोहोचवला। ह्याचाच परिणाम म्हणून 2012 साली मुळशी तालुका पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता मिळवत पक्षानं वर्चस्व निर्माण केले। गाव छोटे असताना देखील ह्याच वर्षी पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाऊच्या पत्नी सौ सारिकाताई ह्यांच्या रूपानं चांदे गावाला मुळशी तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदाचा मान मिळाला। आपल्या कार्यकाळात भाऊंच्या पत्नीनं तालुक्यात भरीव विकास कामांच्या माध्यमातून जनमानसात आपले स्थान निर्माण केले। यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करत असताना भाऊंनी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्राधान्य दिलं। आपल्या कामाच्या जोरावर 2017 साली जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान भाऊंना मिळाला। जिल्हा परिषद निवडणुकीत भाऊ स्वतः तर मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेच, पण इतर सहकार्यांना देखील विजयी करण्यात भाऊंचे मोठे योगदान होते। मान हिंजवडी IT पार्कमुळे गावाला विकासाची नवी दिशा मिळाली। तरुणांना रोजगार, मुलांना शिक्षण आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यात विशेष लक्ष दिले। विकासाची गंगा वाड्या वस्त्यांवर पोहोचवली, पण पुढे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे 2022 साली भाऊंनी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचारानं प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। मुळशी तालुक्यात शिवसेना पक्ष वळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले। अमाप जनसंपर्क, स्वच्छ चारित्र्य आणि विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याच्या क्षमतेमुळे विधानसभेच्या निवडणुकीत सहज विजय मिळवतील हा विश्वासाचा सूर जनतेमध्ये येऊ लागला आहे। भाऊंकडून जनताच जनसेवा करून घेत आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, कारण सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य हा प्रवास करत असताना भाऊंचा समाजकार्याचा सपाटा अविरत चालूच आहे। उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, कला, क्रीडा या विषयांना वाव देत कार्यक्रम, शिबिर, मेळावे आयोजन करत भाऊ जनसामान्यांच्या गर्दीत कायम असतात। काही दिवसांपूर्वी मुरलेल्या मातब्बर कुस्तीवीरांचा तसेच वस्तादांचा मेळावा आयोजित करून शंकर भाऊंनी मैदानी खेळांचा पुरस्कारच केला। आपल्या सेवेसाठी, मदतीसाठी सदैव तत्पर असणारा हक्काचा माणूस म्हणजे आपले शंकर भाऊ हिरामण मांडेकर। शेवटी काय तर होय, विकासाचा मार्ग होतोय सुखकर, कारण सोबत आहेत शंकर भाऊ मांडेकर।